हे फ्रेश ड्रिंक बनवून घ्यायचंय. पॉइंट्स नोट डाऊन करण्यासाठी नोटबुक आणि पेन जवळ ठेवायचे. सर्वप्रथम मी माझं इंट्रोडक्शन करून देतो. माझं नाव योगेश मुंढे. मी हिंगोलीवरनं आहे आणि वाढत्या वजनामुळे त्याच्या त्रासामुळे मी कॉलवर जॉईन झालो होतो. मागच्या ऑगस्टमध्ये मी हर्बलशी जॉईन झालो होतो आणि जॉईन झाल्यानंतर मी 4 महिन्यामध्ये 14 kgचा वेट लॉस आणि फॅट लॉस करून आज आनंदी असा जीवन जगतोय. अ, छान प्रकारे वेट लॉस झालेला आहे. मस्त वाटतं वेट लॉस झाल्यानंतर. ओके. आता आज आपल्याला हेल्थ विषयी माहिती देणार आहेत आपले ग्रेट सल्लागार, आरोग्य सल्लागार घाटोळी सर, ग्रेट लीडर. तर त्यांना आपल्याला वेलकम करायचंय त्यांचं. विथ क्लैपिंग के साथ सब लोग सर का वेलकम करेंगे. ओके मैम. है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड। करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है। मन करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है। कृष्ण की पुकार है, ये भागवत का सार है कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है। कौरवों की भीड़ हो या पांडवों का नीड़ हो, जो लड़ सका है वो ही तो महान है। जीत की हवस नहीं, किसी पे कोई वश नहीं, क्या जिंदगी है ठोकरों पे मार दो। मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे, ये जाके आसमान में दहाड़ दो। आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड। बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड। करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है। मन
करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है। कृष्ण की पुकार है, ये भागवत का सार है कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है। कौरवों की भीड़ हो या पांडवों का नीड़ हो, जो लड़ सका है वो ही तो महान है। जीत की हवस नहीं, किसी पे कोई वश नहीं, क्या जिंदगी है ठोकरों पे मार दो। मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे, ये जाके आसमान में दहाड़ दो। आरंभ है प्रचंड, बोले मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड। यस 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 यस। तो चलो शुरू करते हैं आज का सेशन। हेल्प मी वेलकम वर्ल्ड टीम मेंबर, soon going to active world team member, Mr. Ajay Ghatole sir. Okay. ले वही तो एक सर्वशक्तिमान है। मन करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है। कृष्ण की पुकार है, ये भागवत का सार है कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है। कौरवों की भीड़ हो या पांडवों का नीड़ हो, जो लड़ सका है वो ही तो महान है। जीत की हवस नहीं, किसी पे कोई वश नहीं, क्या जिंदगी है ठोकरों पे मार दो। मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे, ये जाके आसमान में दहाड़ दो। आरंभ है प्रचंड, बोले मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड। यस, थँक्यू व्हेरी मच. आवाज येतोय माझा? येस मुंडे सर, आवाज येतोय? येस, थँक्यू व्हेरी मच मुंडे सरांनी आणि ऑल टीमने अमेझिंग असं माझं वेलकम केलेलं आहे. माझा परिचय करून देतो. मी अजय घाटोळे हिंगोलीवरून बोलतोय. वाढत्या वजनामुळेच या कॉलवरती जॉईन झालो होतो. ज्यांनी मला आरोग्य दिलं तसे ते आमचे ग्रेट लीडर, जागतिक आरोग्य सल्लागार सो निर्मला संदीप लटामळे मॅम यांनी या ट्रॅक बद्दल मला माहिती दिली आणि वजन वाढण्याच्या या जर्नीमध्ये मी सामील झालो. गेल्या 15 महिन्यांपासून या कॉलवरती जॉईन आहे. 12 केजीचा असा अमेझिंग माझा फॅट लॉस आहे स्वतःचा, आणि इतरांना आरोग्य देण्याच्या माध्यमातून उद्देशाने शारदा हेल्थ अँड वेलनेस सेंटर या आरोग्य मंदिराची मी स्थापना केलेली आहे या ठिकाणी, आणि खूप साऱ्या सदस्यांपर्यंत पोहोचण्यामध्ये आतापर्यंत यशस्वी झालोय. हेल्दी आणि हॅपी लाईफस्टाईल जगतोय, खूप आनंदी आहे, आणि समाजातील इतर सदस्यांबद्दल काहीतरी करण्याचं एक आपल्याला या ठिकाणी प्लॅटफॉर्म ओपन जे मिळाले त्याबद्दल खूप समाधानी आहे. आपण जे काम करतोय म्हणजे आरोग्य देण्याचे काम जे आहे त्यामध्ये आपल्याला ज्या सदस्यांपर्यंत आपण पोहोचतोय, ज्या सदस्यांना हॉस्पिटलमुळे जे काही सदस्य आज त्रस्त झालेले आहेत त्यांच्यासाठी आपण काहीतरी एक चांगलं काम करतोय याचं खूप मनाला समाधान वाटतंय, आणि त्यांचे आशीर्वाद देखील मिळतात. आणि हे फक्त आणि फक्त आपल्या देवा वेलनेस फॅमिलीमध्ये आणि आपल्या इच्छापूर्ती कॉलवर याच ठिकाणी हे शक्य होऊ शकतं. इतर कुठेही तुम्हाला अशा प्रकारचं काम करण्यासाठी संधी तुम्हाला कुठेही मिळत नाहीये. कारण की बाय बॅकग्राऊंड मी एक व्यावसायिक आहे, गव्हर्नमेंट सर्वंट सुद्धा आहे. त्यामुळे समाजकार्य करण्यासाठी माझ्याकडे असं कोणतं काही कारण नव्हतं किंवा कोणता प्लॅटफॉर्म नव्हता की जेणेकरून मी इतर समाजातील सदस्यांची मी काही मदत करू शकेल. तर त्या निमित्ताने
आज वाढत्या वजनामुळे का होईना या कॉलवरती जॉईन झालो. टिकून आहे. आपल्या सकस संतुलित आहारामुळे माझे गुडघेदुखीचे ॲलर्जी त्रास 100% कमी झालेले आहेत आणि खूप आनंदी लाईफस्टाईल आता जगतोय. थँक्यू म्हणेल माझ्या ग्रेट वेलनेस कोचला, ज्यांनी मला या ट्रॅक बद्दल माहिती दिली आणि त्यांच्या योग्य वेळी जे मला मार्गदर्शन मिळत गेलं त्या सूचनांचं मी पालन करत गेलो. त्यामुळे आज या ठिकाणी आहे आणि एक निरोगी आयुष्य जगत आहे. माझ्यासोबत माझ्या फॅमिलीचं देखील मी आयुष्य निरोगी करण्यासंदर्भात आरोग्याची काळजी घेत आहेत. असं म्हणून आम्ही जे आपलं एक निरोगी कुटुंब ज्याला म्हणू, त्याची सुरुवात मी माझ्या घरापासूनच केलेली आहे. त्यामुळे आम्ही खूप हॅपी आणि हेल्दी लाईफस्टाईल जगत आहोत. तर आज आपण या ठिकाणी हे जे सेशन ठेवलंय त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या आयुष्यावर होणारे दुष्परिणाम आणि त्यामागची कारणे आणि त्यावरती आपल्याला काय सोल्युशन मिळेल, यासाठी आपण या ठिकाणी आज हे सेशन आमच्या ग्रेट जागतिक आरोग्य सल्लागार निर्मला लटामळे मॅडम यांनी मला उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. तर चला आजच्या आपण सेशनला सुरुवात करूयात. आज माझं पहिली वेळ आहे त्यामुळे थोडंफार कमी जास्त होईल, ऍडजस्ट करून घ्या. माझ्याकडून जेवढं देण्याचा मी 100% प्रयत्न करणारच आहे. तर चला आजच्या सेशनला आपण सुरुवात करूयात. आजचं सेशन आपण पीपीटीच्या माध्यमातून मी तुमच्या समोर सादर करणार आहे. त्यामुळे त्या सादर करताना जर तुम्हाला त्यातील काही मुद्दे जर तुम्हाला वाटले लिहून घ्यावेसे तर आपली डायरी आणि पेन आपल्या जवळ ठेवा. झोप येऊ नये म्हणून आपले एनर्जी ड्रिंक मी तर माझ्या जवळ ठेवलंय, कारण की एनर्जेटिक बोलण्यासाठी एनर्जी ड्रिंकची खूप गरज असते. तसंच तुम्ही देखील एनर्जी ड्रिंक घेऊन बसलेले असाल. तर चला आजच्या सेशनला आपण सुरुवात करूयात. यस, आज आपण या ठिकाणी जे सेशन अरेंज केलेलं आहे त्यामध्ये आपल्याला वजन कमी करण्यासंदर्भात आपण या कॉलवरती सुरुवातीला आपला उद्देश काय असतो की वाढत्या वजनामुळे आपल्याला होणारे त्रास कमी करण्यासाठी आपले वेलनेस कोच आरोग्य सल्लागार आपल्याला या कॉलवरती इन्व्हिटेशन देतात. आपण त्यासाठी जॉईन होतो. तर त्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने वजन कमी करता येईल किंवा कशा पद्धतीने तुम्हाला निरोगी आयुष्य जगता येईल याबाबत मार्गदर्शन तुमचे वेलनेस कोच तुम्हाला नेहमी करत असतात. आणि ते जाणून घेण्यासाठीच आज आपण या ठिकाणी सेशन अरेंज केलेलं आहे. तर सर्वात प्रथम हे माझे ग्रेट वेलनेस कोच सौ निर्मला संदीप लटाळे मॅम जागतिक आरोग्य सल्लागार आहेत. यांच्या माध्यमातून मला आज या ट्रॅकची माहिती मिळाली आणि मी तुमच्या समोर जे बसलेलो आहे हे 100% श्रेय त्यांना जातं. त्यांना मनापासून खूप धन्यवाद. कारण की त्यांनी जर मला ट्रॅक दिला नसता, त्यांनी जर मला मार्गदर्शन नसतं केलं तर मी जे काही नॉलेज या ठिकाणी प्राप्त करून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय ते मला कधी शक्य झालं नसतं. तर धन्यवाद त्यांचे. यस, हा माझा पर्सनल रिझल्ट आहे. म्हणजे 1 वर्षाखाली सप्टेंबर महिन्यामध्ये जेव्हा मी केदारनाथला गेलो होतो त्यावेळेसचा हा फोटो आहे. बघू शकता बॉडी फॅट किती वाढलेलं होतं, स्किन टोन कसा होता. म्हणजे शरीराला कोणत्याही प्रकारचा आकार त्या ठिकाणी राहिला नव्हता. परंतु आपला इच्छापूर्ती कॉल असा आहे ज्याला आपण म्हणतो ना की शरीराला आकार देणारा कुंभार. तर या आपल्या इच्छापूर्ती कॉलमुळे माझ्या शरीराला आकार आला आणि या ठिकाणी मी असं फिटनेस प्राप्त या कॉलच्या माध्यमातून केलेला आहे. 12 केजीचा फॅट लॉस आहे माझा. आयडियल वेटला आहे. आता देखील वेट मेंटेन करण्याचं काम करतोय. यस, तर आज आपलं सेशन जे आपण या ठिकाणी आज आपण सेशन ऐकण्यासाठी बसलेला आहात तर आपण यामध्ये आपला विषय असणार आहे सुरुवातीला टुडेज लाईफस्टाईल, म्हणजे आपली सध्याची जीवनशैली कशा पद्धतीची आहे. बघा, आपण आपल्या जीवनामध्ये जगत असताना बऱ्याचशा चुका आपल्या हातून कळत नकळत होतात, ज्यामुळे आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतो. म्हणजे बघा ना, आपण जसं जन्माला येतं, एखादं बाळ छोटं असताना जन्माला येतं त्यावेळेला त्याचं शरीर इतर बालकांसारखंच असतं. म्हणजे 2.5 ते 3.25 किलो 3 किलो एवढं त्याचं वेट असतं. परंतु जसं जसं वय वाढत जातं तसं तसं शरीराचा आकार देखील आणि वजन देखील बदलत जातं. कशामुळे? जन्माला येतात तेव्हा सगळेजण सारखेच असतात. तर तुम्हाला असं काय होतं की तुमच्या शरीराचा आकार एखाद्याचा बारीक होतो, एखाद्याचा मोठा होतो.
त्याचं कारण म्हणजे तुम्ही जगत असलेली चुकीची जीवनशैली. त्यामुळे त्याचे वाईट परिणाम तुमच्या शरीरावर होतात. कारण की या आयुष्याच्या रेसमध्ये आपल्याला काम करताना आपण सगळ्या गोष्टीकडे लक्ष देतो. ओके. तर या ठिकाणी आपल्याला बघा, आता सध्याची जी पिढी आहे, म्हणजे मॉडर्न पिढी म्हणायला हरकत नाही, की ज्यांच्या माध्यमातून आता अल्कोहोलचं प्रमाण सध्या यंग पिढीमध्ये सर्वात जास्त आहे. कारण की आपण पाश्चात्य संस्कृती आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय. कारण की सध्याचं जग हे दिखाव्याचं जग आहे. म्हणजे मी किती मॉडर्न आहे हे दाखवण्यासाठी आपण वेगवेगळ्या चालीरीती ज्या बाहेर देशात आहेत त्या आपल्या देशात आणण्याचा आणि अंगीकृत करण्याचा प्रयत्न करतो, ते जे की एकदम चुकीचं आहे. अल्कोहोल शरीरासाठी घातक असतं हे सगळ्यांना माहिती देखील, तरी देखील आपण त्या गोष्टीमध्ये सुधारणा करण्यासाठी तयार नाही आहोत. कारण की तो आपल्या एक जीवनाचा भाग बनलेला आहे. त्यानंतर पुरेशी झोप न घेणं. बघा, सूर्य उगवतो 4 वाजता सकाळी आणि मावळतो संध्याकाळी 4च्या नंतर, त्याची तीव्रता कमी कमी होत जाते. परंतु आपली जी जीवनशैली आहे ना, सकाळी 9च्या नंतर आपला दिवस निघतो आणि रात्री 12च्या नंतर आपला दिवस मावळायला सुरुवात होते. म्हणजे किती चुकीचं आहे. एखाद्या मानवी शरीराला किमान, म्हणजे किती जरी तुमचं बिझी शेड्यूल असलं, किती तुम्ही व्यस्त असलात, तरी किमान 6 तास झोप ही तुमच्या मानवी शरीराची गरज आहे. तेवढी आपण पुरेशी घेतो का? नक्कीच नाही घेत. कारण की आपल्या कामाचा मागचा व्याप आणि दुसरी गोष्ट की दिवसभरामध्ये आपण जे काही काम करतो त्या कामाच्या माध्यमातून तर आपल्याला दिवसाचा रेस्ट भेटतच नाहीये. परंतु रात्री आपण मोबाईल घेऊन बसतो. म्हणजे काय होतंय, ज्या वेळेला आपल्या शरीराला आरामाची गरज असते त्यावेळेला आपण विनाकारण त्या शरीराला त्रास देण्यासाठी इतर गोष्टीमध्ये आपलं लक्ष केंद्रित करत असतो. त्याच्यानंतर स्ट्रेस. म्हणजे आपले दैनंदिन जीवन असं झालेलं आहे ना, की बघा, गव्हर्नमेंट जॉबवाले असतील, व्यावसायिक असतील, यांना कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं टेन्शन सतत त्यांच्या माइंडमध्ये असतं. आता टेन्शन म्हणजे कशा पद्धतीचं? ऑफिशियल वर्क असतील, बिझनेस मधला प्रॉफिट असेल, लॉस असेल, उद्या काय करायचं किंवा उद्याचा दिवस कसा निघेल, त्याचा स्ट्रेस आपल्याला अगोदर आदल्या दिवशीच आपण घेत असतो. म्हणजे जेवढी झोप आपण घेतो त्यामध्ये देखील आपली झोप ही शांत नसते. मेंटल स्ट्रेस सध्या खूप वाढलेला आहे. कारण की आपली लाईफच तेवढी हेक्टिक झालेली आहे. कोणालाही रिलॅक्स बसण्यास, स्वतःसाठी रिलॅक्स बसण्यासाठी देखील कोणी 15 मिनिटं उसंत काढत नाही. त्याच्यामुळे मानसिक त्रास देखील सर्वांचा वाढलेला आहे. त्यानंतर जंक फूड. आता जंक फूड म्हणजे काय की लहानपणी, म्हणजे माझ्या तरी आठवते की माझ्या लहानपणी मी कधी कुरकुरे, चिप्स वगैरे ह्या गोष्टी खाल्ल्या नव्हत्या. जे काय खाल्लं ते घरचंच खाल्लंय. तरी देखील बघा, माझं वजन वाढलंय. तसंच समाजातील इतर सदस्यांच्या बरोबर पण त्याच चुका होत आहेत. आजही आजची जी लहान मुलं आहेत ना, त्यांना घरचं अन्न आवडत नाही, त्यांना जंक फूड आवडतं. आता जंक फूड म्हणजे काय? कमी वेळेत तयार होणारं अन्न. मग विचार करा, एखाद्या गोष्टीवर आपण कमी प्रोसेस केली आणि ती कमी प्रोसेस केलेली जर वस्तू आपल्या पोटात जर जात असेल, तर त्याचे दुष्परिणाम 100% तुमच्या शरीरावर होणारच आहेत. जंक फूडचंही तसंच असतं. मिनिटामध्ये वडापाव तयार होतो, मिनिटामध्ये तुमचे फिंगर चिप्स तयार होतात, परंतु त्यामध्ये असणारे घटक तुमच्या शरीरासाठी हानिकारक आहेत की उपायकारक आहेत हे आपण कधी तपासून बघतच नाही. त्यामुळे काय होतं की आपलं शरीर हे ओबेसिटीकडे चाललंय. त्यानंतर क्रॅश डाएट. क्रॅश डाएट म्हणजे काय? वेळेवर जेवण न करणं. बघा, आपलं शरीर जे आहे ना, एका गाडीप्रमाणे काम करतंय. गाडीला कसं वेळोवेळी इंजिन ऑइलची गरज असते, ब्रेक ऑइलची गरज असते, पेट्रोलची गरज असते. जर आपण एखाद्या गाडीमध्ये कमी पेट्रोल टाकलं आणि त्या गाडीकडनं जास्त किलोमीटर चालण्याची जर अपेक्षा करत असेल, तर ती गाडी चालणार आहे का? नक्कीच नाही चालणार. कारण की त्या गाडीची गरजच तुम्ही पूर्ण करत नाहीये. तसंच आपल्या मानवी शरीराचं आहे. फक्त फरक एवढा आहे की ते निर्जीव वस्तू आहे आणि मानवी शरीर हे आपल्या आतड्यांमध्ये, म्हणजे सजीवपणा आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे काय होतंय की तुम्ही जेवढा त्या तुमच्या आतड्यांना किंवा तुमच्या पेशींना जेवढा ताण द्याल तेवढा ते सहन करतील, पण त्याचे दुष्परिणाम तुम्हाला आज नाही तर भविष्य काळामध्ये भोगावे लागतील. कारण की शरीराला 12 तासामध्ये, ज्या ज्या वेळेला, दर 2 तासाला, दर 3 तासाला थोडंफार अन्न का होईना, तुमची काम करण्याची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी, तुमच्या शरीराला एनर्जी देण्यासाठी त्याला अन्न पुरवणं गरजेचं असतं. आणि नेमकं आपल्याकडून ह्याच चुका होतात की आपण ते अन्न वेळोवेळी आपल्या शरीराला पुरवत नाहीत. त्यामुळे
त्यापासून होणारे साईड इफेक्ट आपल्याला वय कमी असताना आज जाणवत नाहीत, पण भविष्यामध्ये आपण त्या गोष्टीचा दुष्परिणाम आपल्याला भोगावा लागू शकतो. त्यानंतर स्मोकिंग. बघा आजकाल जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की पाश्चात्य संस्कृती जी आपल्याला मोबाईलवरती इंटरनेटवरती दाखवली जाते, आपण ती सहजरित्या स्वीकारायला तयार आहोत. म्हणजे स्मोकिंग त्या पॅकेटवरच लिहिलेलं असतं की स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ. म्हणजे शासनानं तुम्हाला तिथं क्लिअर गाईडलाईन दिलेली आहे की स्मोकिंग जर कराल तर ही तुमच्या शरीरासाठी हानिकारक आहे. तरी देखील आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्या गोष्टी सतत आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करत असतो. हे स्लो पॉयझन आहे एक प्रकारे. हे आजच तुमच्या म्हणजे तुम्ही आज घेतलं आणि आज घेतल्या घेतल्या तुमच्या शरीराला काहीतरी धोका झालाय किंवा काहीतरी इजा झाली, आज नाही होणार. पण हळूहळू तुमच्या शरीराला पोखरण्याचं काम हे व्यसन करत असतं आणि याकडे आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर लॅक ऑफ वॉटर इंटेक. आता लॅक ऑफ वॉटर इंटेक म्हणजे काय की तुमच्या शरीराला पुरेसं पाणी, दिवसभरामध्ये पुरेसं पाणी तुमच्या शरीराला देणं गरजेचं आहे. आता पुरेसं पाणी म्हणजे नेमकं आपण याचा अर्थ कसा घे की आपल्या मेडिकल सायन्समध्ये त्याचं एक पॅरामीटर ठरवलेलं आहे. 20 किलो वजनामागे 1 लिटर पाणी आपल्या मानवी शरीराची गरज आहे, तेवढं आपण घ्यायला पाहिजे. तर विचार करा, 20 किलो वजनामागे 1 लिटर पाणी. जसं सपोज एखादी व्यक्ती जर 60 किलोची आहे तर दिवसभरामध्ये त्या व्यक्तीने कमीत कमी 3 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. त्याच्या शरीरातील जे आतले अवयव आहेत त्यांचं फंक्शन व्यवस्थित होण्यासाठी 3 लिटर पाणी त्या शरीराची गरज आहे. पण तेवढं 3 लिटर पाणी तो व्यक्ती पितो का? किंवा आपण पितो का? आपल्या वजनाप्रमाणे आपण हे पाणी कधी पितो का? नक्कीच नाही पित. आणि न पिण्याचं कारण हे आहे की आपल्याला या गोष्टीबद्दल असलेलं अज्ञान. आतापर्यंत आपल्याला या गोष्टीबद्दल कधी कोणी ज्ञान सांगितलं म्हणजे कधी ज्ञानच दिलेलं नाहीये की तुमची लाईफस्टाईल कशी असायला हवी. त्यामुळे आपल्या हातनं नकळत ह्या चुका होतात. त्यामुळे आज आपलं शरीर हे ओबेसिटीकडे वाढत चाललंय. येस. बघा आता इथे स्क्रीनवर तुम्हाला 2 फोटो दिसतील. पुअर न्यूट्रिशन. पुअर न्यूट्रिशन म्हणजे काय? म्हणजे आता एकीकडे तुम्हाला दिसतोय हिरवे पालेभाज्या दिसतात, एकीकडे तुम्हाला जंक फूड दिसतंय. दोन्हीपैकी तुम्ही काय निवडाल? आजची गरज काळाची काय? आज आपला भारत देश लोकसंख्येमध्ये नंबर 1 ला जाऊन पोहोचलाय. आणि 2 दिवसापूर्वीच्या पेपर कटिंग मध्ये होतं 2050 पर्यंत भारत हा वृद्धांचा देश म्हणून गणला जाणार आहे. मग हे जे सर्वे होतात, हे जे सर्वेक्षण होतात, कशाच्या बेसवरती होतात? यांचे जे सर्वे होतात ना, हे आत्ताच्या पॉप्युलेशन नुसार, आत्ताच्या जनतेच्या पॉप्युलेशन नुसार, त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयीनुसार हे सर्वेक्षण केलं जातं की फ्युचर तुमचं कसं असणार आहे. येस. एकीकडे महिला ती जंक फूड खाते आणि एकीकडे आहे तुमचं न्यूट्रिशन युक्त अन्न. तर आपल्या शरीराला सध्या जी गरज आहे ती न्यूट्रिशनची आहे. आपण जे अन्न खातो ते आपल्या पोटाची गरज पूर्ण करण्यासाठी खातो, पण शरीराला आपल्याला जे लागतं ते आपल्याला सकस संतुलित आहारच लागतो, जे की आपल्या कंपनीच्या माध्यमातून आपल्या सकस संतुलित आहाराच्या माध्यमातून आपल्या शरीराची गरज पूर्ण होत असते. येस. आता बघा मॉडर्न लाईफस्टाईल. मॉडर्न लाईफस्टाईल मध्ये काय आहे बघू शकता की कोविड नंतर काय झालं की जे ऑफिसेस होते म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जास्त याच्यामध्ये चेंजेस झालेले आहेत. जे म्हणजे 200-300 लोकांचा स्टाफ त्यांचा एका बिल्डिंगमध्ये काम करायचा, त्या ठिकाणी मग कोविडमध्ये काय झालं की शासनाने काही नियम केलेत अंतर ठेवून काम करण्याचे वगैरे वगैरे. 3 महिने लॉकडाऊन होतात. त्यानंतर काय झालं की कंपनीने एक सोल्युशन काढलं की आपले कर्मचारी घरी बसून देखील काम करू शकतात. त्याला पण त्यांनी नाव दिले वर्क फ्रॉम होम. आता वर्क फ्रॉम होम मध्ये काय झालंय की कंपनीने हा विचार केला की आपले 200-300 लोक एका बिल्डिंग मध्ये इथे बसतात, काम करतात. मग आपल्याला त्या बिल्डिंगचा रेंट द्यावा लागतो, त्याचं लाईट बिल आपल्याला भरावं लागतं, त्याची मेंटेनन्स आपल्याला सगळ्या गोष्टीची करावी लागते. त्यापेक्षा जर आपण आपल्या एम्प्लॉईला वर्क फ्रॉम होमची सुविधा जर दिली तर ते त्यांचं काम घरी बसून करतील. आपला होणारा अवास्तव खर्च जो आहे तो आपला वाचणार. त्यामुळे आज म्हणजे कोविड पिरियड येऊनही गेला, 2 वर्ष झालेत, तरी देखील बहुतांश कंपन्या अशा आहेत जे आजही त्यांच्या कर्मचाऱ्यांना, एम्प्लॉईजना
घरूनच काम करण्याची त्यांनी परवानगी दिलेली, म्हणजे वर्क फ्रॉम होमच चालू आहे. मग यामध्ये काय होते वर्क फ्रॉम होम मध्ये, की तुम्ही तुमचा लॅपटॉप घेता, तुमचं जे काही काम असेल, कंपनीनं दिलेला टायमिंग असतो, 8 घंटे तुमचा कामाचा पिरियड असतो, तुम्हाला एका ठिकाणी बसूनच काम करावं लागतं. मग विचार करा, तुम्ही जेवण करणार, तुम्ही काही खाणार, नाश्ता करणार, ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी करून तुम्ही कुठे येऊन बसणार? तुमच्या कम्प्युटर समोर, लॅपटॉप समोर. यामध्ये काय झालंय की तुमच्या शरीराची होणारी हालचाल पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने कमी झाली. म्हणजे तुमचं शरीर एका ठिकाणी बसून बसून सुस्त व्हायला लागले. मग जेवढ्या तुम्ही कॅलरीज दिवसभरामध्ये इनटेक करता, अगोदर जी तुमची ऑफिसला जाण्या येण्यामध्ये धावपळ होत होती, गाडी पकडणे, ट्रेन पकडणे, यामध्ये जे तुमच्या शरीराचं एक्झर्शन होत होतं, ते आता पूर्णपणे बंद झालंय. आता म्हणजे तुमच्याकडे उपाय काय राहिलाय? जेवण करणे, टेबलवर खुर्चीवर येऊन बसणे. यामुळे देखील आपलं शरीर ओबेसिटीकडे मोठ्या प्रमाणात जाण्याचं कारण वर्क फ्रॉम होम देखील आपण म्हणू शकतो. पूर्वीचे जे लहान मुलं होते, त्यांना मैदानी गेम खूप माहित होते. म्हणजे ग्राउंडवर जाऊन खेळण्याचे गेम्स त्यांना खूप प्रकारे चांगल्या माहित होते. त्यामुळे त्यांची शरीर यष्टी देखील चांगली राहायची, अन्न पचनाची क्षमता देखील व्यवस्थित राहायची. पण आता काय झालंय, की हल्ली आत्ताची पिढी मोबाईलवरतीच गेम खेळण्यामध्ये जास्त इंटरेस्ट दाखवते. म्हणजे काय होतंय, की तुमच्या शरीराला जी हालचाल व्हायला पाहिजे होती, जे तुमच्या शरीराचं एक्झर्शन व्हायला पाहिजे होतं, जी तुमची स्नायूंची हालचाल व्हायला पाहिजे होती, ती पूर्णपणे बंद केली. त्यामुळे लहान मुलांची बघा, म्हणजे जसं आमच्या वेळेला 10वीला, एक 15 ते 20 वर्षाखाली तुम्ही आठवा, शाळेतले विद्यार्थी, म्हणजे 10वीच्या मुलाची हाईट एवढी असायची ना, की आता आमच्या शाळेमध्ये तेव्हा त्यांना युनिफॉर्म म्हणजे हाफ पॅन्ट होते, तर त्याला, त्या मुलाला ती हाफ पॅन्ट घालण्यासाठी त्याला लाज वाटायची, कारण त्याची हाईट एवढी असायची आणि त्याला हाफ पॅन्ट घालावं लागत होती. पण आताची पिढी बघा तुम्ही, तुम्हाला एखादा ग्रॅज्युएशनचा मुलगा देखील तुम्ही ओळखू शकणार नाहीत, कारण की तो असतो कमीत कमी फक्त 4 फुटाचा. म्हणजे उंची कमी झाली. का कमी झाली? कारण की बॉडीला, त्याच्या शरीराला कोणत्या प्रकारचा व्यायाम राहिलेला नाहीये, आणि त्याचं जे जीवन आहे फक्त आता मोबाईलवरती झालेलं आहे. सगळे क्लासेस ऑनलाईन, त्याचं कॉलेज ऑनलाईन, त्याची स्टडी सगळी ऑनलाईन. म्हणजे त्याला ज्या काही गोष्टी करायच्या त्या सगळ्या सुविधा त्याच्या मोबाईलमध्ये आल्यामुळे त्यांना आता घराच्या बाहेर निघण्याची त्यांना गरज वाटत नाहीये. त्यामुळे देखील आपल्या या समाजामध्ये ओबेसिटीचं प्रमाण वाढत चाललंय. आणि ह्याच मोबाईलमुळे मुले आजकाल त्यांच्या शरीराला लागणारी पुरेशी झोप सुद्धा घेत नाहीयेत. त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्या, म्हणजे शारीरिक ह्याच्यावर तर होतोच, शिवाय त्यांच्या मानसिक स्थितीवर देखील या गोष्टीचा परिणाम होतो, कारण की शरीराला झोप ही ती देखील तितकीच महत्वाची असते. येस, आपण नेक्स्ट पुढे जाऊयात. आता रियालिटी म्हणजे काय, वास्तव काय आहे, म्हणजे वास्तविकता काय आहे? बघा, वास्तविकता जर आपण विचार करायला गेलं, तर स्मार्ट वर्क आपण करायला गेलो, कारण की मशिनरी आजकालच्या युगामध्ये, आजकालचं युग असं आहे की तुमचे 90% काम, म्हणजे 90% काम ही तुमची मशिनरी करते. इथं फिजिकल वर्क करण्यासाठी जेवढा मॅन पॉवर लागत होता, त्याच्या 60 ते 70% आता मॅन पॉवर कमी लागतोय, कारण की तेवढ्या मशिनरीज डेव्हलप झालेल्या आहेत. म्हणजे काय की स्मार्ट वर्क म्हणजे एका काम करण्यासाठी जर 10 व्यक्ती लागत असतील, तर त्या ठिकाणी एकच मशीन त्यांनी तिथं अपलोड केलेली आहे, तर ती एक मशीन 10 व्यक्तीचं काम करते. म्हणजे आजकाल सगळ्यांचा भर कशावरती आहे? स्मार्ट वर्क करण्यावरती. पण यामध्ये नुकसान काय होतंय, की रोजगार तर गेलायच, पण ज्या व्यक्ती ह्या गोष्टी हँडल करतायत, मशिनरी एका ठिकाणी बसून, त्यांच्या आरोग्यावर देखील परिणाम व्हायला सुरुवात झालेली आहे. कारण की त्यांची जीवनशैली बिघडल्यामुळे त्यांचं स्वतःचं स्वास्थ्य व्यवस्थित राहिलेलं नाहीये, आणि ते देखील ओबेसिटीकडे त्यांचं प्रमाण वाढत चाललंय. आता हाय कॅलरी फूड म्हणजे काय? बघा, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं की ह्या ताटामध्ये जेवढे पदार्थ दिसत आहेत ना, हे सर्व पदार्थ ही तुमच्या पोटाची गरज आहे, शरीराची नाही. शरीराला तुमच्या वरण भात भाजी पोळी लागत नाही. आता तुम्ही म्हणाल की पोट आणि शरीर वेगळं आहे का? नक्कीच, एका नाण्याचे दोन्ही बाजू आहेत. परंतु तुम्हाला दिवसभर काम करण्यासाठी एनर्जी लागणारी गोष्ट ही तुमच्या फक्त वरण भात भाजी पोळी चपाती मधून तुमच्या पोटाची गरज भागवल्या जाते. परंतु तुमच्या हाडांना, तुमच्या ज्या गोष्टी लागतात, की हाडांना, मांसपेशींना, तुमच्या सेल्सला ज्या गोष्टी लागतात, कार्बोहायड्रेट्स, विटॅमिन्स, प्रोटीन, मिनरल्स, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या शरीराची गरज आहे.
मग जसं की आपण आता बघायला गेलं तर तुमच्या वजनाप्रमाणे तुमचं प्रोटीन तुम्हाला घेणं गरजेचं आहे. एखादी व्यक्ती 60 किलोची आहे तर 60 ग्राम प्रोटीन त्या शरीराची रोजची गरज आहे त्या शरीराला फिट राहण्यासाठी. मग हे 60 ग्राम प्रोटीन तुम्हाला जेवणातून मिळतं का, हा आपण विचार कधीच करत नाहीये. 1000 मिलीग्राम कॅल्शियमची गरज तुमच्या हाडांची आहे, तुमचे हाड व्यवस्थित काम करण्यासाठी किंवा त्याचं आयुष्य वाढवण्यासाठी. मग हे 1000 मिलीग्राम कॅल्शियम तुम्ही जे अन्न खाताय त्या अन्नामधून तुम्हाला खरंच मिळतंय का? नक्कीच नाही मिळत, कारण की आज आपण जे अन्न खातोय ते संपूर्ण भेसळयुक्त अन्न खातोय. म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपल्या शेतामध्ये जे केमिकल फवारणी केल्या जाते त्या केमिकल फवारणीचा अर्क तुमच्या त्या पालेभाज्यामध्ये राहतो, तुमच्या अन्नधान्यामध्ये राहतो, आणि तेच अन्नधान्य आज आपल्या आपल्या जेवणामार्फत आपल्या पोटामध्ये चालले. म्हणजे बघा, 1000 मिलीग्राम कॅल्शियम, वजनाप्रमाणे प्रोटीन, ही गरज तुमची आधीपासूनच होती शरीराची, परंतु ती आतापर्यंत पूर्ण होत आलेली नाहीये. त्यामुळे काय होत आहे की हा गॅप दिवसेंदिवस वाढत चाललाय. विचार करा, आज तुम्ही 30, 35, 40, 45 वर्षाचे असाल, आज तुमची बॉडी तुमच्या सगळ्या गोष्टीला सपोर्ट करते, तुम्हाला काही गोष्टीचा त्रास आज होणारही नाही कदाचित. परंतु हाच जर गॅप असाच वाढत राहिला तर तुमचा भविष्यकाळ म्हणजे म्हातारपण ज्याला म्हणतो आपण ते खूप कठीण असणार आहे. तर यासाठीच आपण स्मार्ट वर्क तर करायलाच पाहिजे. स्मार्ट वर्क तर आता काळाची गरज आहे, पण कॅलरी मॅनेजमेंट आणि शरीराला लागणाऱ्या इसेन्शियल गोष्टी ह्याकडे पण आपलं लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आता स्क्रीनवर पाहू शकता फूड आणि न्यूट्रिशन. फूड आणि न्यूट्रिशन म्हणजे मी तुम्हाला आता सांगितलं त्यामधला फरक काय. अन्नामध्ये काय असते, जे आपण अन्न खातो, फूड ज्याला म्हणू आपण, त्यामध्ये मीठ असतं, साखर असते, फॅट असतात, कॅलरीज असतात, कार्बोहायड्रेट असतात, बरोबर आहे. परंतु त्याचं प्रमाण किती आहे? आपल्या शरीराला ह्या सर्व गोष्टीची गरज आहे, नाही अशातला भाग नाही, परंतु त्या ठराविक प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये जाणं गरजेचं आहे. मिठाचं प्रमाण अतिरिक्त झालं तर तुम्हाला बीपीचा त्रास होऊ शकतो. डॉक्टरही सांगतात तुम्हाला की भाजीमध्ये एक्स्ट्रा मीठ तुम्ही घेऊ नका. शुगरचा प्रॉब्लेम, शुगर पण आपल्या शरीराला जेवढी प्रमाणात आवश्यक पाहिजे तेवढी शुगर आपल्या शरीरामध्ये जर जात असेल तर ठीक आहे, पण आपण प्रमाणापेक्षा जर साखर आपल्या शरीरात जात असेल तर तुम्हाला शुगर सारखा देखील आजार होऊ शकतो. फॅट्स, कॅलरीज, बघा आज कॅलरीजचं कॅल्क्युलेशन कसं असतं की तुमचं शरीर दिवसभरामध्ये 1000 ते 1200 कॅलरी बर्न करतं, परंतु तुमच्या जेवणाच्या माध्यमातून तुमच्या शरीरामध्ये तुम्ही 1500 ते 1700 कॅलरी इंटेक करताय दिवसभरामध्ये. तर इथं जो डिफरन्स पडतो ना, हा जो गॅप पडतोय ना 500 कॅलरीजचा, तर हा 500 कॅलरीजचा गॅप हे दैनंदिन तुमच्या जीवनामध्ये वाढत चाललाय. मग याचं रूपांतर कशामध्ये होणार? फॅटमध्ये होणार. कारण की कॅलरीज तुमच्या शरीराच्या तेवढ्या बर्न झाल्या नाहीत तर त्याचं रूपांतर फॅटमध्ये होतं, आणि फॅटचं रूपांतर तुम्हाला ओबेसिटीकडे घेऊन जाऊ शकतं. तेच आपण न्यूट्रिशनचा जर विचार केला तर न्यूट्रिशन मध्ये काय येतं? प्रोटीन येतं, फायबर येतं, विटॅमिन्स, मिनरल्स, या सगळ्या गोष्टी आपल्या ह्या न्यूट्रिशन मध्ये येतात. मग जास्त का आपल्या शरीरासाठी काय पाहिजे आणि कमतरता कोणत्या शरीराची आपल्यामध्ये होत चालली आहे हे तुम्ही बघू शकता. एक्सेस मध्ये तुम्हाला जर शुगर, साखर, मीठ, एक्स्ट्रा कॅलरीज, एक्स्ट्रा कार्बोहायड्रेट्स हे तुमच्या शरीरामध्ये जर जास्त होत गेले तर 100% तुम्ही ओबेसिटीकडे जाणार आहात. किंवा तुमच्या शरीरामध्ये आवश्यक तेवढं प्रोटीन, आवश्यक तेवढे फायबर्स, विटॅमिन्स किंवा मिनरल्स आणि पाण्याची कमतरता, ह्या जर गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष केलं तर नक्कीच तुम्ही तुमची लाईफस्टाईल ओबेसिटीकडे तुम्ही घेऊन जाणार आहात. यस. तर आपल्या बॉडीला काय लागतं, म्हणजे एका मानवी शरीराची गरज काय आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर स्क्रीनवर बघा आपल्या मानवी शरीराला काय काय लागतं. विटॅमिन्स आणि मिनरल्स लागतात, तुम्हाला कार्बोहायड्रेट्स लागतात, ओमेगा लागतं, फॅट्स लागतात. मी म्हणलं तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं की फॅट्सची पण आपल्या शरीराला आवश्यकता आहे, पण त्यामध्ये पण गुड फॅट आणि बॅड फॅट या दोन्ही प्रकारामध्ये फॅट आपल्या शरीरामध्ये जात असतात. कमीत कमी 30%, मॅक्झिमम आपल्या 30% आपल्या शरीरामध्ये बॉडी फॅट असणं गरजेचं आहे, कारण की शरीराचे काही अवयव असे असतात की ज्या गोष्टी म्हणजे ज्या अवयवांना काम करण्यासाठी या सगळ्या गोष्टींची गरज असते. त्यानंतर पुरेशी झोप, जसं की आपण या या अगोदरच्याच स्लाइडमध्ये आपण बघितलं की पुरेशी झोप देखील आपल्या शरीराला गरजेची असते. कमीत कमी 30%च्या वरती प्रोटीन तुमच्या शरीरामध्ये डेली जाणं गरजेचं आहे मानवी शरीरासाठी फिट राहण्यासाठी, कारण प्रोटीन शिवाय आपल्या शरीराची गरज पूर्ण होऊ शकत नाही.
त्यामुळे प्रोटीन देखील आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचं आहे. हायड्रेशन. हायड्रेशन म्हणजे काय, की आपल्या शरीरामधली जी पाणी पातळी आहे, जी आपण डेली वॉटर इनटेक करतो किंवा आपल्या शरीरातून जे काही घाम निघतं, म्हणजे हायड्रेशन म्हणजे तुमच्या शरीराचं पोषण व्यवस्थित पद्धतीने झालं होणं गरजेचं आहे. त्यानंतर फायबर देखील 25 ग्राम, किमान 25 ग्राम फायबर आपल्या शरीराची रोजची गरज आहे. 40% कार्बोहायड्रेट्स आपल्या शरीरासाठी लागतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक्सरसाइज. बघा, व्यायामाशिवाय आपलं शरीर व्यवस्थित राहूच शकत नाही. कारण की प्रत्येक अवयवासाठी व्यायाम हा खूप महत्वाचा असतो. बघा, एखादी गाडी जी आहे ना, म्हणजे आपण 4 चाकी गाडी म्हणू, ती 4 चाकी तुम्ही घेतली आणि तिला व्यवस्थित झाकून वगैरे ठिकाणी तुमच्या दारामध्ये उभी करून ठेवली, काय होणार बरं? त्या गाडीवरती ती गाडी पावसाळा सहन करणार, उन्हाळा सहन करणार, हिवाळा सहन करणार, पण त्या गाडीचं तुम्ही कापड कधी काढलंच नाही. ती गाडी काय होणार आहे? त्या गाडीचं, ती गाडी एका ठिकाणी उभी राहून राहून पूर्ण जंगून जाणार, म्हणजे तिचे पार्ट पूर्ण निकामी होणार. का? तर त्याचा वापर न झाल्यामुळे. आपल्या मानवी शरीराच्या बॉडीच्या पार्टचं पण असंच असतं, की त्यांची एक्सरसाइज, त्यांची मुवमेंट म्हणजे त्यांची हालचाल त्या प्रमाणात होणं गरजेचं असतं. नाही तर आपल्या बॉडीच्या पार्टमध्ये देखील जंग लागू शकतो. जंग लागू शकतो म्हणजे थोडक्यात काय, की आपले मग हाडांचे दुखणे, संधिवात, हाडांमध्ये आवाज येणे, उठण्या बसण्याला त्रास होणे, हे काय आहे, की हे तुमच्या शरीराच्या स्नायूंची तुम्ही कधी जेवढ्या प्रमाणात हालचाल करायला पाहिजे तेवढी केलीच नाही. त्यामुळे आज तुमची बॉडी सुस्त होत चालली. तर ह्या गोष्टीचा देखील आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. आणि ह्या सर्व गोष्टी तुमच्या शरीरामध्ये तुम्ही त्या प्रमाणात टाकताय का, हा देखील प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. हे देखील कारण आहे आपल्या एक ओबेसिटीकडे जाण्याचं. तर बघा, आता याआधी आपण ही स्क्रीन बघितली होती, पण आता या ठिकाणी काय आहे, की पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. तुम्हाला जंक फूडकडे जायचंय की तुम्हाला हेल्दी लाईफस्टाईलकडे जायचंय. आता हे पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. म्हणजे यामध्ये तुम्हाला काय करावं लागणार आहे? जर तुम्हाला हेल्दी पर्याय निवडायचा असेल तर त्यामध्ये तुम्हाला डाएट करावं लागेल. डाएट म्हणजे काय, की तुमच्या शरीराला लागल तेवढं अन्न, ज्या पद्धतीचा अन्न तुमच्या शरीराला पौष्टिक आहार लागतो, तो आहार योग्य वेळी योग्य प्रमाणात घेणं, त्याला आपण डाएट म्हणू शकतो. डाएट म्हणजे उपाशी राहणं, याला डाएट म्हणणं हे एकदम 100% चुकीचं आहे. डाएट म्हणजे कमी खाणं हा पर्याय नाहीये, तर योग्य खाणं हा तुमच्या शरीरासाठी योग्य पर्याय आहे. त्यानंतर रेस्ट म्हणजे पुरेशी झोप. मानवी शरीराला जेवढी 6 ते 8 तास झोप लागते, तेवढी तुम्ही तुमच्या शरीराला देणं गरजेचं आहे. वेळेवर खाणं. मी अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं, की शरीराला दर 2 तासाला, दर 3 तासाला तुमच्या शरीरासाठी काही ना काही तुम्हाला अन्न पुरवणं गरजेचं आहे. तरच तुमचे आतले जे पार्ट आहेत शरीराचे, ते व्यवस्थितरित्या काम करू शकतील. आणि चौथं आहे आपलं एक्सरसाइज, ज्यावरती आपण आता चर्चा केली. व्यायामाशिवाय तुमच्या शरीराला पर्याय नाही. आता तुम्ही ठरवायचं की तुम्हाला कोणत्या मार्गाला जायचंय. येस, तर तुमचं स्वागत आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला मिळवायच्या असतील, तुम्हाला जर ओबेसिटी पासून सुटका मिळवायची असेल, तर तुमचं स्वागत आहे आमच्या देवा वेलनेस फॅमिलीमध्ये. कारण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्ही या ठिकाणी योग्य प्रमाणात, योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने शिकवू. आता बघा, तुमचं फॅट लॉस करताना किंवा आपलं आयुष्य व्यवस्थित मेंटेन ठेवताना सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे काय आहे, की 80% हे डाएट तुमचं काम करतं तुमच्या फिटनेसमध्ये, आणि 20% एक्सरसाइजचं असतं. बरोबर आहे? आपण काय करतो, चुकीच्या पद्धतीने फॅट लॉस करायला जेव्हा आपण प्रयत्न करतो, तर त्यामध्ये आपलं दुर्लक्ष डाएटकडे जास्त होतं आणि महत्व आपण जास्त एक्सरसाइजला देतो. एक्सरसाइज देखील तेवढीच महत्वाची आहे, परंतु या प्रोसेसमध्ये 80% आपला आहार हा मायने राखतो. कारण की जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित डाएट करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला परफेक्ट रिझल्ट फॅट लॉस जर्नीमध्ये येणार नाही. आम्ही या ठिकाणी तुम्हाला 100% गायडन्स देखील करणार आहोत. यस. तर आज आपण नक्कीच असे काही ग्रेट लीडर्स आहेत ज्यांनी अमेझिंग त्यांचा असा फॅट लॉस करून आज हेल्दी आणि हॅपी लाईफस्टाईल जगतायत, आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप छान असा बदल केलाय. तर अशा काही लीडर्सचे आपण रिझल्ट थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर यस, आपण जाऊयात. पहिला रिझल्ट आपण घेऊयात. आमचे फॅमिलीतील सदस्य ग्रेट लीडर आहेत सतीश लोहिया सर. यस, सतीश लोहिया सर. ग्रेट मॉर्निंग.
ग्रेट मॉर्निंग ऑल येस ऑफ यू. सर, येस. थोडक्यात सर आपला रिझल्ट शेअर करायचा आहे. येस सर, येस. मी सतीश लोहिया, हिंगोलीवरून. माझं वय 58 वर्ष आहे. मी जेव्हापासून या फॅमिलीला जॉईन झालो, माझं वजन होतं 102 किलो. आज माझं वजन आहे 80 किलो. मी तब्बल 22 किलोचा फॅट लॉस केलेला आहे. आणि ह्या फॅमिलीला जॉईन होण्या अगोदर मला पूर्ण त्रास होते, बीपी, फक्त शुगर सोडून सगळंच होतं, फक्त शुगरच नव्हती. बाकी सगळेच म्हणजे बाहेरघर होतं आजाराचं हे. प्रत्येक वर्षामध्ये 3-4 वेळेस दवाखान्यामध्ये गेल्यानंतर कमीत कमी 4-5 दिवस दवाखान्यात 20 ते 22,000, 30,000, 25,000 रुपये दवाखान्याला खर्चायचे. पण या फॅमिलीला जॉईन झालो आणि मला आता कसलाही त्रास नाही. आणि खरं सांगायचं झालं तर हे सर्वात महत्वाचं म्हणजे आपण जे एक्झरसाईज आणि सकस संतुलित आहार, 2 वेळेस सकस संतुलित आहार आणि 1 वेळेस एक्झरसाईज हे नित्य नियमानं करतो. कुठेही बाहेर गावी गेलं तरी कधीही चुकत नाही. आणि मला वाटतं की सर्वांनी असंच करावं. आणि माझे ग्रेट वेलनेस कोच आहेत अजय घाटोळे सर आणि स्पॉन्सर निर्मला संदीप लतावडे सर मॅडम. ओके सर. येस, बघू शकता अमेझिंग सरांचा 22 केजी फॅट लॉस आहे. वय वर्ष 58 आहे, तरी देखील त्यांनी व्यायामाला महत्व दिलं, स्वतःच्या शरीराकडे लक्ष देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेत. आणि बघा आज अमेझिंग असं त्यांचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला वजन कमी करण्यासाठी किंवा शरीराची काळजी घेण्यासाठी वयाची अट कधीच नसते. लहानपणापासून म्हातारपणामध्ये देखील आपण आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळी काही ना काही ऍक्टिव्हिटी करणं गरजेचं असतं. सेकंड रिझल्ट आपण जाऊयात. ग्रेट लीडर मीना मुंडे मॅम. येस मॅम. ग्रेट मॉर्निंग ऑल ऑफ यू. माझे नाव मीना योगेशराव मुंडे. मी या फॅमिलीला मागच्या वर्षी जुलै महिन्यामध्ये जॉईन झाले होते. ते या फॅमिलीची ओळख मला सारिका अग्रवाल मॅम यांनी आणि साखरे मॅडम यांनी करून दिली. तर मला म्हणजे माझं वेट 65 होतं तेव्हा आणि मला भरपूर त्रास व्हायचे, जसं की पाठदुखी एवढी होती की मला दिवसभर काम करून किंवा स्वयंपाक झाल्यावर जेवायला बसायची सुद्धा इच्छा व्हायची नाही, कारण खूप त्रास व्हायचा, कशाला तरी टेकून बसावं लागायचं. डिलिव्हरी नंतर हा त्रास चालू झाला होता आणि वेटही वाढलं होतं. मग जेव्हा मी या फॅमिलीशी जॉईन झाले तेव्हा पहिल्याच महिन्यामध्ये मला खूप चांगला अनुभव आला. पाठदुखी 8 ते 15 दिवसामध्येच राहिली होती आणि 2.5 महिन्यामध्ये 13 किलो वेट लॉस झालं. हो जाईन. तर 2.5 महिन्यामध्ये 13 किलो वजन कमी झालं. त्याशिवाय मला हायपर ऍसिडिटीचा त्रास होता, तो सुद्धा गेला माझा आणि खूप छान वाटायला लागलं. सुरुवातीला मी एकटीच आली होती. मी वर्कआउट करायचे, माझे मिस्टर फक्त बघत होते आणि नंतर त्यांनी जॉईन केलं. माझा म्हणजे एका महिन्यामध्ये 5 किलो वजन कमी झाल्यावर त्यांना छान वाटायला लागलं की याच्यामध्ये काहीतरी होतंय. मग तेही जॉईन झाले आणि त्यांनी सुद्धा 4 महिन्यामध्ये 14 किलो वेट लॉस केलेला आहे. येस, तर बघू शकता म्हणजे दोघांनी सर आणि मॅमनी दोघांनी मिळून स्वतःची लाईफस्टाईल पूर्णपणे बदलली, आरोग्याकडे लक्ष देणं सुरुवात केली आणि अमेझिंग रिझल्ट तुमच्या समोर आहे. अशीच हेल्दी आणि हॅपी लाईफस्टाईल तुम्ही सुद्धा जगू शकता. फक्त तुम्हाला टिकून राहणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आमची वेलनेस फॅमिली नेहमीच तुमच्या सहकार्यासाठी या ठिकाणी तयार आहे. काही रिझल्ट आपण आणखी घेऊयात. यस, अशाच एक ग्रेट लीडर आहेत सौ दीपाली घन मॅम. येस मॅम, कॉलवर असेल तर हँड राईज करा. ग्रेट मॉर्निंग सर. येस, ग्रेट मॉर्निंग मॅम. माझं नाव दीपाली योगेश घन, मी हिंगोलीहून बोलत आहे आणि वाढत्या वजनामुळे मी या कॉलला जॉईन झाले होते आणि 3 महिन्यामध्ये मी 15 केजीचा फॅट लॉस केला आणि मला वजन वाढल्यामुळे मला खूप दम लागत होता, धाप लागत होती आणि एक पायरी पण अशी चढता येत नव्हती. पण आमचे आरोग्य सल्लागार अजय घाटोळे सर यांनी मला ह्या फॅमिलीमध्ये
जॉईन करायला सांगितलं. जेव्हा त्यांनी मला जॉईन करायला सांगितलं तेव्हा माझा बिलकुल विश्वास नव्हता. मी म्हटलं असं कुठं वजन कमी होत असतं का? पण आमचे सर म्हटले नाही, तुम्ही एकदा जॉईन करून बघा. आणि मी खरंच हर्बल लाईफ जॉईन केलं आणि 3 महिन्यामध्ये मला असा अमेझिंग रिझल्ट आला. आणि आमचे येस. आरोग्य सल्लागार अजय घाटोळे सर, त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन भेटलं आणि मी खूप आज आनंदी आहे आणि ही फॅमिली मी आता कधीच सोडणार नाही. येस, वाव, जबरदस्त. मॅमचा रिझल्ट पण खूप छान आहे. मॅम डेली वर्कआउटला देखील असतात. बघू शकता मॅमच्या अमेझिंग असं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन मॅमनी केलेलं आहे. जवळपास 15 kg फॅट लॉस 3 महिन्यामध्ये. 100% इथं ह्या गोष्टी इथं सक्सेस होऊ शकतात. त्यामुळेच आमची देवा वेलनेस फॅमिली तुमच्या आरोग्यासाठी इथं तत्पर आहे. पुढचा रिझल्ट आपण बघूयात. जसं की आपण वजन वाढवणं म्हणजे वजन कमी करणं ही एक सध्याची आपली खूप मोठी समस्या आहे. तशीच फिटनेस ठेवण्यासाठी उंची प्रमाणात तुमचं वजन देखील असणं गरजेचं आहे. तर असाच आपल्याकडे एक अमेझिंग असा रिझल्ट आहे वेट गेनचा. म्हणजे त्यांनी वजन वाढवले, त्यांना त्यांच्या उंची प्रमाणावर त्यांचं वजन कमी होतं. तर त्यांनी त्यांचा रिझल्ट आपण थोडक्यात शेअर करूयात. यस, योगेश तपके सर. येस सर, अनम्यूट करायचंय. ग्रेट मॉर्निंग सर, ग्रेट मॉर्निंग ऑल ऑफ यू. माझं नाव योगेश तपके, हिंगोलीवरून. ऍक्च्युली या कॉलवर मी फोर्सफुली मला आणलं होतं योगेश मुंडे सरनं, माझे आरोग्य सल्लागार. मला वजन कमी नव्हतं करायचं, मला वाटायचं की मी फिट आहे. पण योगेश मुंडे सरनं माझा BMI काढला, त्यावेळेस मला ऍक्च्युअल कळलं की माझ्या हाईटनुसार माझं वजन हे कमी आहे, मला वजन वाढवायचंय. त्यानंतर सरनं मला थोडंसं फोर्सफुली या कॉलवर वर्कआउटला न्यूट्रिशन हे सगळ्या गोष्टी मला दिल्या. आणि सुरुवातीच्या 2 महिन्यातच मी माझं वेट आयडियल वेटवर आणलं. सुरुवातीच्या एकदम सुरुवातीला माझं वजन 64 किलो होतं आणि 2 ते 2.5 महिन्यामध्ये माझं वजन 68 किलो झालं, जे की मी आज आयडियल वेटवर आहे. आणि मला ऍसिडिटीचा त्रास होता. म्हणजे जेवण झाल्यानंतर मला ते ऍसिडिटीची गोळी खायला लागायची. ऍक्च्युअल ती खूप त्याचा इलाज केला पण त्याच्यावर काही रिझल्ट मला आला नाही. आणि ह्या माध्यमातून वर्कआउट आणि न्यूट्रिशन मधून तोही माझा त्रास पहिल्या महिन्यामध्येच कमी झाला. मी खूप खूप आभार मानेल माझ्या आरोग्य सल्लागारांची, योगेश मुंडे सर आणि माझे मेंटॉर सारिका अग्रवाल मॅम. थँक्यू सर. येस येस, अमेझिंग रिझल्ट शेअर सर. बघू शकता जसं की आपण वजन कमी करण्याच्या दृष्टीने देखील प्रयत्न करतो, तो वजन वाढवणं देखील तेवढंच गरजेचं आहे. आणि ते देखील आपल्या या ठिकाणी आपल्या कॉलच्या माध्यमातून आपण शक्य करतो. असाच एक अमेझिंग रिझल्ट आहे आपल्याकडे वेट गेनचाच. तो एक रिझल्ट आपण ऐकूयात, कारण की सरांची जर्नी देखील खूप अमेझिंग आहे. विथ कपल ते वर्कआउट करतात. पुरुषोत्तम शिंदे सर. येस सर, कॉलवर असाल तर हँड राईज करा. येस, पुरुषोत्तम शिंदे सर. ठीक आहे, सरांचा बहुतेक काही नेटवर्क इश्यू असेल. सरांचा रिझल्ट मी शेअर करतो. शिंदे सर म्हणजे प्रॉपर हिंगोलीचेच आहेत, आपल्या वेलनेस फॅमिली मधील सदस्यच आहेत. त्यांचा एवढा अमेझिंग रिझल्ट आहे वेट गेनचा. बघा, प्रत्येक बॉडीला रिझल्ट हा वेगवेगळा येऊ शकतो. प्रत्येक व्यक्तीला हा रिझल्ट वेगवेगळा येऊ शकतो. जसं योगेश टपके सरांना 2 महिन्यामध्ये 4 kgचा वेट गेनचा रिझल्ट आलाय, तसंच पुरुषोत्तम शिंदे सरांना 16 दिवसामध्ये 7 kg वेट गेन केलंय त्यांनी. म्हणजे एवढा अमेझिंग रिझल्ट आपल्या देवा वेलनेस फॅमिलीमध्ये इच्छापूर्ती कॉलमध्ये आपण लोकांना मिळवून देतोय. ही खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. तुमच्या मनामध्ये असे प्रश्न असतील की व्यायाम सोडल्याच्या नंतर, सकस संतुलित आहार सोडल्याच्या नंतर वजन दुपटीनं वाढतं, अशा तुम्ही अफवा भरपूर ऐकल्या असतील. पण विचार करा, 2 महिन्यामध्ये 4 किलो वजन वाढवायला गेल्याच्या नंतर. कमी करणं सोपं आहे, वाढवणं खूप अवघड आहे. हे तुम्ही जेव्हा प्रॉपर पद्धतीने ज्या मार्गदर्शन जेव्हा तुमच्या आरोग्य सल्लागारांचं घेता, त्यावेळेस तुम्हाला या गोष्टी लक्षात येतील. त्यामुळे लोक काय म्हणतात किंवा तुमच्या कानावरती काय येतं त्यावरती विश्वास नका ठेवू. स्वतः अनुभव घ्या आणि अनुभव घेतल्याच्या नंतर ठरवा की हे योग्य आहे किंवा अयोग्य. येस, आपण नेक्स्ट स्लाइडकडे जाऊयात.
आता बघा, तुमच्यासाठी काय गरजेचं आहे, मानवी शरीरासाठी तुम्हाला आता काय गरजेचं आहे? गो फॉर वर्कआउट. गो फॉर वर्कआउट म्हणजे काय, की प्राधान्य अगोदर तुम्ही तुमच्या शरीरासाठी व्यायामाला देणं गरजेचं आहे. त्यामध्ये काय आहे ना, कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला आपण त्यामध्ये सजेस्ट करतो. आता तुम्हाला वजन कमी करण्यासाठी आपल्याकडे एक पॅरामीटर आपण ठरवून दिलेले आहेत. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर त्या ठिकाणी एक फॉर्म्युला 1 नावाची आपली संकल्पना आहे. आता कॉलवरील बरेच सदस्य आपला सकस संतुलित आहार घेत असतील, त्यांना माहिती देखील असेल फॉर्म्युला 1 मध्ये काय काय येतं. जसं की आपलं फॉर्म्युला 1 मध्ये शेकमेट येतं, प्रोटीन येतं, अप्रेश येतं. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. म्हणजे काय होतं की फॉर्म्युला 1 मध्ये तुम्हाला 18 प्रकारचे कंटेंट जे आहेत, विटामिन्स जे तुम्हाला त्या फॉर्म्युला 1 मधून मिळतात. प्रोटीन मध्ये तुमच्या शरीराला आवश्यक तेवढं प्रोटीन ची मात्रा त्या प्रत्येक चम्मच मध्ये तुमच्या प्रोटीनच्या आहेत. त्यानंतर शेकमेट. शेकमेट मध्ये तुम्हाला दुधापासून जे मिळणारे घटक आहेत, म्हणजे बघा आज आपण दूध जे पितो ना, हे सगळं भेसळयुक्त दूध आहे. म्हणजे तुम्ही काही न्यूज पण अशा ऐकल्या असतील की भारतात जेवढं पिकतं ना त्याच्यापेक्षा दुप्पट विकतं. तर हे एवढा जो गॅप भरून काढला जातो ना, यामध्ये 100% कुठं ना कुठं काहीतरी भेसळ केल्या जाते. त्यामुळे दूध देखील आता आपल्याला पौष्टिक मिळत नाहीये. परंतु त्यासाठी एक पर्याय आपल्या कंपनीने शेकमेट हे एक न्यूट्रिशन आपल्या शेकमेट कंपनीनं काढले, की ज्यामध्ये तुम्हाला ग्लुकोमायसिन, लॅक्टोमायसिन या नावाचे घटक त्याच्यामध्ये आहेत, जे आपल्याला दुधामधून मिळायला हवे होते, ते आपल्या शेकमेट मध्ये दिलेले आहेत. त्यामुळे ते शेकमेट देखील आपल्या या फॉर्म्युला 1च्या किटमध्ये त्याचा आपण समावेश केलेला आहे. अफ्रेश. अफ्रेश म्हणजे एनर्जी ड्रिंक, जे तुम्हाला वर्कआउट करताना आपण एनर्जी आपल्या शरीराला उत्तेजना येण्यासाठी किंवा एक फ्रेशनेस येण्यासाठी आपण एनर्जी ड्रिंक म्हणजे चहा म्हणून पितो, पण चहामध्ये देखील कॅफेन असते. तसंच आपल्या अफ्रेश मध्ये देखील कॅफेन आहे, पण त्याची मात्रा आपल्या शरीराला आवश्यक जेवढी पाहिजे तेवढीच आहे, जे की आपल्या चहामध्ये ती अनलिमिटेड प्रमाणात आहे. आणि आपली दिवसातून आपले चहा किती होतात याचा आपल्याला कॅल्क्युलेशन आपल्याकडे कधीच नसतं. म्हणजे 1 कप जर तुम्ही चहा पिला ना, तर 100 कॅलरी तुमच्या शरीरामध्ये जातात एका कपामध्ये. आणि जेव्हा आपण इथं 45 मिनिटाची बॅच इथं आपण वर्कआउटची करतो, जेव्हा आपली घामाची आंघोळ होते, तर 1 तास तुम्ही वर्कआउट केल्याच्या नंतर तुमच्या खूप म्हणजे किती तुम्ही स्ट्रिक्ट जरी वर्कआउट केलं ना, तरी तुमच्या 350 ते 400 कॅलरीच्या वरती कॅलरीज बर्न होत नाहीत. म्हणजे विचार करा, दिवसभरामध्ये जर तुम्ही 7-8 कप चहा पित असाल तर जवळपास 800 ते 1000 कॅलरीज तुमच्या शरीरामध्ये फक्त चहाच्या माध्यमातून जातात. बाकी इतर जे तुम्ही गोड पदार्थ खातात त्यामधून जाणारे प्रमाण जे आहे ते वेगळं आहे. त्यासाठी आपलं अफ्रेश एक पर्याय आहे तुम्हाला. 100% तुम्हाला एनर्जेटिक वाटण्यासाठी अफ्रेश तुम्ही दिवसातून 2-3 वेळेस देखील घेतलं तरी चालेल. आम्ही तर डेली घेतोच. दुसरी गोष्ट, फॉर्म्युला 2 नावाची एक आपली कन्सेप्ट आहे. आता फॉर्म्युला 2 म्हणजे काय असतं बघा, जसं की आत्ताच आपण त्या विषयावर बोललो की एकदा हे बंद केल्याच्या नंतर, वर्कआउट सोडल्याच्या नंतर, न्यूट्रिशन सोडल्याच्या नंतर वजन दुपटीनं वाढतंय. दुपटीनं वाढत नसतं, पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या आरोग्याचं म्हणजे तुमच्या वेलनेस कोचचं तुम्ही मार्गदर्शन व्यवस्थित घेतलेलं नसतं. त्यामुळे तुमच्यासोबत ह्या चुका घडतात. काय होतं की एकदा तुम्ही तुमच्या शरीरामधलं 5 ते 10 केजी फॅट लॉस तुम्ही केलाय, आता तुमची स्किन लूज पडली, बरोबर आहे. आता तुम्ही कालांतरानं आयुष्यभर तर तुम्ही डाएट नाही करणार, बरोबर आहे. काही कालांतरानंतर तुम्ही तुमची परत जी रेग्युलर लाईफस्टाईल आहे ती जगण्यासाठी तुम्ही परत त्या सवयी लावून घेणार आहात. शिवाय तुम्ही वर्कआउट पण नाही करणार. पण या दरम्यान काय होतं की जी तुमची लूज पडलेली स्किन आहे ना, त्यामध्ये फॅट जमा होण्यासाठी तुम्ही जागा तशी शिल्लक सोडलेली, कारण की तुम्ही पूर्ण त्याची ट्रीटमेंट म्हणजे त्याचा पूर्ण जो आहार घ्यायला पाहिजे होता तुमच्या वेलनेस कोच कडून, तुम्ही तो समजून घेतलाच नाही आणि अर्ध्यातूनच तुमची तुम्ही फॅट लॉस जर्नी सोडून दिली. त्यामुळे आजही तुमच्या शरीरामध्ये ती जागा शिल्लक आहे फॅट जमा होण्यासाठी. तर हीच जागा कमी करण्याचं काम आपली फॉर्म्युला 2 नावाची कन्सेप्ट करते. यामध्ये मल्टीव्हिटॅमिन, हर्बल कंट्रोल, सेल्युलॉस अशा ह्या प्रकारच्या टॅबलेट यामध्ये आहेत, की ज्यामुळे तुमचं जे स्किन जी लूज पडलेली आहे ते टाईट करण्याचं काम. म्हणजे बघा, तुमचं जसा जसा फॅट लॉस होत जाईल ना, तशी तुमची स्किन देखील टाईट होणं त्यामध्ये कव्हर केल्या जाते. म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरती लिंकर्स येणार नाहीत, डोळ्याखाली तुम्हाला काळे सर्कल्स पडणार नाहीत आणि तुमचा चेहरा देखील असा एकदम तजेलदार दिसणार आहे फॉर्म्युला 2 मुळे. हे हे तुम्ही रेग्युलर घेणं गरजेचं आहे, तर तुमचा हेल्दी फॅट लॉस तुम्ही कंटिन्यू ठेवू. जाऊयात, 1 मिनिट. बघा, आता हे आपण बघितलंय. आता यामध्ये तुम्हाला सांगतो, आता यामध्ये टिप्स आम्ही तुम्हाला कशा पद्धतीने
मदत करू शकतो. किंवा तुम्ही या वेट लॉस जर्नीमध्ये तुम्हाला काय करणं अपेक्षित आहे, की कधीही तुमचा नाश्ता, आता बघा काही काही सदस्यांना काय सवय असते, की म्हणजे एकदा सकाळी त्यांचं जे रेग्युलर ऍक्टिव्हिटी असतात त्या झाल्याच्या नंतर डायरेक्ट दुपारी 2 वाजेपर्यंत काहीच खात नाही. ही चुकीची पद्धत आहे. आपण या विषयावर सुरुवातीला बोललो, की दर 2 तासाला 3 तासाला तुमच्या मानवी शरीराला, बॉडीला काही ना काही अन्नाची गरज असते काम करण्यासाठी. तर त्यासाठी तुमचा ब्रेकफास्ट जे आहे तो तुम्ही वेळेवरच करणं गरजेचं आहे. ब्रेकफास्ट मध्ये तुम्ही कडधान्य किंवा सलाद वगैरे या गोष्टी खाऊ शकता, किंवा आपलं शेक पण आहे जे आहे, आपण जे सुरुवातीला आपण आता वर्कआउट झाल्याच्या नंतर जे घेतो त्याला आपण आपला ब्रेकफास्टच म्हणायला काही हरकत नाही. तर हे तुम्ही घेणं गरजेचं आहे. रेग्युलर तुमचं जेवण आहे ते प्रॉपर पद्धतीनं तुम्हाला करणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त तुमच्या दिवसभराच्या आहारामध्ये फळांचा आणि हिरव्या पालेभाज्यांचा जास्तीत जास्त समावेश तुम्ही करणं गरजेचं आहे. कारण की जसं मल्टीव्हिटॅमिन, आपण जी टॅबलेट आता मी तुम्हाला सांगितली मल्टीव्हिटॅमिनचा अर्थ काय होतो, की 7 प्रकारच्या हिरव्या भाज्या 7 तासाच्या आत तोडलेल्या जर तुमच्या जेवणामध्ये उपलब्ध होत असतील तरच तुमच्या शरीरामध्ये त्या 7 भाज्यांमधले मल्टीव्हिटॅमिन तुमच्या शरीराला प्राप्त होतात. पण विचार करा, एवढ्या इन्स्टंट तोडलेल्या भाज्या आपल्यापर्यंत पोहोचतात का? ती भाजी मार्केटमध्ये येण्या अगोदर कमीत कमी 1 दिवस आधी तोडलेली असते, किंवा 2 दिवस पण झालेले असतात तिला तोडून फ्रीजमध्ये ठेवून ती मार्केटमध्ये विकायला येते. दिवसभर त्यावरती पाणी मारून तिला ताजं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो, किंवा काही अशा गोष्टी आहेत केमिकल ज्यामध्ये एकदा ती भाजी बुडवून काढली ना ती परत आपल्याला हिरवीगार जशाला तशी दिसते, पण त्यामध्ये कंटेंट कशा पद्धतीचे उपयुक्त राहिलेले नसतात. आपण तीच भाजी आपल्या शरीरामध्ये टाकतो, त्यामुळे आपल्याला मल्टीव्हिटॅमिनची जी गरज आहे ती आपली पूर्ण होत नाही. जास्तीत जास्त पाणी दिवसभरामध्ये तुम्ही पिणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ज्या अन्नातून तुम्हाला जास्तीत जास्त फायबर मिळेल, जसं काकडी आपण ज्याला म्हणू, की काकडीमध्ये फायबरचं प्रमाण जास्त प्रमाणात असतं, ही काकडी देखील तुमच्या आहारामध्ये तुम्ही समाविष्ट करू शकता. रोज तुमच्या शरीराला व्यायामाची गरज आहे. डेली स्वतः 24 तासामध्ये किमान 1 तास तरी तुमच्या शरीराला तुम्ही व्यायामासाठी देणं गरजेचं आहे, तरच तुमची बॉडी भविष्य काळासाठी फिट राहू शकते. नेहमी या फॅट लॉस जर्नीमध्ये नेहमी तुमचा माइंडसेट हा पॉझिटिव्ह ठेवायचा आहे. कारण की तुम्हाला कोणी म्हणत असेल की हे तुझ्याच्याने होणार नाही किंवा तू करू शकत नाही, तर अशा लोकांकडे अजिबात तुम्ही लक्ष देऊ नका. तुमचा एक पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा की मी या फॅट लॉस जर्नीमध्ये सक्सेस होणारच आहे. आणि ह्या गोष्टी तुम्ही तंतोतंत जर पाळल्या तर नक्कीच तुम्ही एक दिवस ना एक दिवस, एका दिवसात नाही पण एक दिवस नक्कीच तुम्ही सक्सेस होणार आहात. आणि कमी खाणं हा योग्य पर्याय नाहीये, तर योग्य खाणं हा तुमच्या शरीरासाठी योग्य पर्याय आहे. तर आपण कमी जेवण करून फॅट लॉस करू शकतो, किंवा एखादी व्यक्ती आजारपणातून उठल्यानंतर देखील तिचं वजन लगेच 3-4 किलो कमी होतं, परंतु त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरूनच दिसून येतं की ही व्यक्ती आजारी होती किंवा या व्यक्तीला काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि तो व्यक्ती देखील स्वतःला अशक्त त्याला फील होतं. परंतु आपल्या या फॅट लॉस जर्नीमध्ये जसं जसं तुमचं वजन कमी होत जाईल तसा तसा तुमचा इम्युनिटी पॉवर आणि तुमची काम करण्याची क्षमता दुपटीने वाढते. यस. तर हे आपले देवा वेलनेस फॅमिलीचे ग्रेट गुरु, आपले प्रेसिडेंट मिस्टर भानुदास भालेराव सर, यांच्यासाठी सर्वांनी एकदा क्लॅपिंग करायचंय. सरांनी देवा वेलनेस फॅमिली आपल्यासाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिली, त्यामुळे आज आपण एवढे अमेझिंग असे रिझल्ट या ठिकाणी काढू शकत आहोत. जर सरांनी त्यांच्या टीमला किंवा आपल्या अपलाईनला किंवा आपल्या वेलनेस कोचला जर त्यांनी मार्गदर्शन केलं नसतं तर नक्कीच आपण या ठिकाणी बसलो नसतो, किंवा आपण आपली हेल्दी आणि हॅपी लाईफस्टाईल जगू शकत नव्हतो. सरांचा देखील अमेझिंग असा 20 kg फॅट लॉस आहे. सरांचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन खूप जबरदस्त आहे. आम्ही स्वतः त्यांना प्रत्यक्षात पाहिलं, तुम्ही तुमच्यापैकी बरेच सदस्य त्यांना ओळखता, तुम्ही देखील बघितलेला असेल. यस. हा सरांच्या मिसेसचा रिझल्ट आहे, पूजा भालेराव मॅम यांचा. त्यांनी देखील बघा, वजन वाढवणं आणि कमी करणं ही एका नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. म्हणजे तुम्हाला तुमचं शरीर फिट ठेवण्यासाठी आवश्यक तेवढं वजन तुम्हाला वाढवणं देखील गरजेचं आहे, आणि आवश्यक तेवढं वजन कमी करणं देखील गरजेचं आहे. त्याचप्रमाणे भालेराव मॅडम देखील त्यांचं वेट गेन केलेलं आहे. या ठिकाणी बघू शकता त्यांचं देखील अमेझिंग असं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन आहे. यस. आणि हे आपले वेट लॉस चे महागुरु किंवा
आपल्या आरोग्याचे महागुरु म्हणायला हरकत नाही, ज्यांनी ह्या जर्नीमध्ये एवढं मोठं त्यांचं कुटुंब, आज जी आपली फॅमिली आहे, ड्रीम टीम ज्या नावानं हे आपले लीडर्स ज्या ठिकाणी इथं आरोग्य देण्याचं काम करतात समाजाला, ही सगळी आणि सगळी देण ही आपल्या ग्रेट गुरु 20K प्रेसिडेंट श्री आपले अर्जुन बाबा, अर्जुन सुसे सर यांची आहे. सरांसाठी देखील एकदा जोरदार क्लॅपिंग करायची, कारण की सरांनी स्वतःच्या वाढत्या वजनामुळे या कॉलवरती सर जॉईन झाले होते. सरांचा देखील बॉडी ट्रान्सफॉर्मेशन खूप अमेझिंग आहे. सरांची तर पूर्ण फॅमिली त्यांनी चेंज केलेली आहे या आपल्या सकस संतुलित आहार आणि वर्कआउटच्या माध्यमातून. आणि आजही सर त्याच पद्धतीने जेवढी पहिल्या दिवशी मेहनत घेत होते स्वतःच्या शरीरावरती, आजही तेवढीच मेहनत ते स्वतःच्या शरीराला फिट ठेवण्यासाठी रोज घेतात. रोज घामाची आंघोळ असते आणि समाजातील इतर सदस्यांना ते निरोगी करण्याचं काम खूप मेहनतीने आणि खूप जीव तोडून करतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन अमेरिकन युनिव्हर्सिटीने त्यांना डॉक्टर ही पदवी देखील प्रदान केलेली आहे. म्हणजे विचार करू शकता की एक व्यक्ती स्वतःच्या हेल्थ विषयीची मेंटेन करण्यासाठी या ठिकाणी जॉईन झाली आणि आज त्या व्यक्तीमुळं लाखो लोकांच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये बदल घडत आहे. त्यामुळेच त्यांना हा सन्मान मिळाला आणि खरंच अर्जुन सर ग्रेट आहेत. त्यांना सेल्यूट आहे माझा, कारण की त्यांच्या या कामामुळे, त्यांच्या या जर्नीमुळे खूप साऱ्या लोकांचे त्रास किंवा खूप साऱ्या लोकांचं आयुष्य बदललेलं आहे, जे की आज त्यांचं अमेझिंग आणि हॅपी लाईफस्टाईल जगत आहेत. यस. तर या ठिकाणी आपण काय करतोय की आपण आपल्या शरीरामध्ये अगोदर राहतो आणि घरामध्ये नंतर. बघा, जसं आपण म्हणतो ना की आपलं शरीरच एक मंदिर आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण आपल्या घराची काळजी किती चांगल्या प्रकारे घेतो. घरामध्ये कुठं जर जाळं झालं असेल, कुठे केर कचरा असेल, त्याला रोज त्याला साफ करणं किंवा ते घरातली जाळी काढणं, त्याला कलर करणं, सगळ्या गोष्टी का? कारण की घर आपलं सुंदर दिसावं. एखाद्या घाणेरड्या घरामध्ये आपल्याला राहायला आवडेल का? नक्कीच नाही आवडणार. तसंच आपलं शरीर देखील आपलं एक घर आहे. आपण सुरुवातीला आपल्या घरामध्ये राहतो, नंतर आपल्या बांधलेल्या घरामध्ये, म्हणजे शरीर रूपी जे घर आहे, जे मंदिर आहे, ते देखील आपल्याला स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करायला हवेत. तर डेली सकस संतुलित आहार, रोज 1 तास वर्कआउट आणि त्यामध्ये रोल आहे तुमचा 80% डाएटचा, 20% तुमच्या वर्कआउटचा. तर या पद्धतीने जर तुम्ही गेलात तर जे मिशन आहे, आता हे 20-21 होतं, तर आपलं हमारा एक ही सपना निरोगी रहे घर अपना मिशन, आपलं निरोगी कुटुंब 2024-25 च्या माध्यमातून या ठिकाणी आपले सर्व ग्रेट आरोग्य सल्लागार काम करत आहेत. आम्ही त्याच दिशेने काम करतोय. 24-25 या वर्षामध्ये आम्हाला जास्तीत जास्त कुटुंबांना निरोगी बनवायचंय आणि अशा अनेक कुटुंबांची लाईफस्टाईल आम्हाला चेंज करायची, जेणेकरून भविष्यामध्ये त्यांना दवाखान्यामध्ये जाण्याची गरज नाही पडणार, किंवा त्यांना एवढं तरी ज्ञान आम्ही त्यांना देऊ की तुम्ही तुमची लाईफस्टाईल कशा पद्धतीने मेंटेन केली पाहिजे. यस. तर हे करण्यासाठी तुम्हाला फक्त एवढंच करायचंय, किमान 5 लोकांना तुम्हाला जे मिळालंय ते किमान 5 लोकांना तुम्हाला हे सुचवायचंय. बघा, आज तुम्ही एखाद्या सेल बद्दल किंवा एखाद्या कंपनीची मार्केटिंग, एखाद्या दुकानाची मार्केटिंग न कळत करत असता, त्यापासून तुम्हाला काही बेनिफिट नाहीये. परंतु जसं की आपण रक्तदान करतो, एखाद्या कार्यक्रमानिमित्त कुठं रक्तदान ठेवलेलं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही रक्तदान करण्यासाठी जातात. तर माझ्या मते मला असं वाटतं की रक्तदानापेक्षा आरोग्यदान हे सर्वश्रेष्ठ आहे. कारण की एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही कशा पद्धतीने त्याचं जीवन जगायचं, कशा पद्धतीने आहार घ्यायचा, आपल्या सकस संतुलित आहाराचं महत्व जर तुम्ही समजून सांगितलं, तर नक्कीच तुम्हाला काय होणार आहे की त्या व्यक्तीचं आयुष्य तुमच्यामुळे बदलणार आहे. म्हणजे भविष्यात त्याला होणारे त्रास तुमच्यामुळे कमी होणार आहेत. त्यामुळे आजपासून तुम्ही मनामध्ये एक गाठ बांधा की मला जे मिळालंय आरोग्य, जे माझ्या व्याधी कमी झाल्यात ह्या कॉलमुळे झाल्यात, तर ह्या कॉलबद्दल किमान तुम्ही 5 लोकांना तरी सदस्यांना या कॉलबद्दल माहिती द्या. त्यांच्या आयुष्यामध्ये बदल करण्यासाठी तुम्ही कारणीभूत असणार आहात आणि जेव्हा त्यांचे ब्लेसिंग मिळतील त्यावेळेस तुमच्या लाईफ मध्ये, तुमच्या आयुष्यात देखील खूप असं समाधान तुम्हाला मिळणार आहे. तर यस, थँक्यू व्हेरी मच. मला ग्रेट लीडर देवा वेलनेस टीमने मला बोलण्याची संधी दिली. तुम्ही सगळ्यांनी देखील मला ऐकून घेतलं. माझ्याकडनं जेवढं मला देता येऊ शकत होतं तेवढं मी तुम्हाला नक्कीच देण्याचा प्रयत्न केलाय. थँक्यू व्हेरी मच. बॅक टू मास्टर ऑफ सेरेमनी. यस.
थँक्यू सर. खूप छान अशा प्रकारची माहिती दिली तुम्ही आम्हाला आरोग्याबद्दलची. दैनंदिन जीवनामध्ये काय खायला पाहिजे, काय नाही, निरोगी कसं राहायचं आणि हेल्दी राहायचं असेल तर त्याला काही शॉर्टकट नाही आपल्याकडं. त्याच्यासाठी तुम्हाला रेग्युलर वर्कआउट, कुठल्याही प्रकारचा व्यायाम करा, रोज 1 घंटा शरीरासाठी द्या. चांगलं प्रोटीनयुक्त विटॅमिन्स आणि मिनरल्स असलेले पदार्थ खा. त्याच्यासाठी आपला सकस संतुलित आहार आहेच आहे. कारण मार्केटमध्ये तरी मला वाटतं सध्या स्थितीला स्पॉटलाइट मार्केटमध्ये सध्या स्थितीला मला तरी वाटत नाही काही खाण्यासारखं राहिलंय. कारण कसं आहे पूर्णच सगळ्याच गोष्टी आजकाल फ्रुट्स झालं, काही झालं, सगळ्या केमिकल युक्त गोष्टी येत आहेत मार्केटमध्ये आणि देवानं आपलं शरीर जे बनवलेलं आहे ते फक्त अन्न पचवण्यासाठी बनवलेलं आहे, केमिकल पचवण्यासाठी बनवलेलं नाहीये. त्यामुळं सकस संतुलित आहार आणि डेली वर्कआउट करणं खूप आवश्यक आहे. आणि महत्वाचं म्हणजे पोटाची भूक महत्वाची नाहीये. शरीराची काय भूक आहे, शरीराला काय लागतं, किती प्रमाणात प्रोटीन्स लागतं, किती मिनरल्स लागतात, कसे विटॅमिन्स लागतात, सर्व आपल्या शेकमध्ये अवेलेबल आहे. तर तो करिए, हेल्दी शरीर के लिए दूसरा कोई ऑप्शन नहीं है आपको. वर्कआउट ही करना है रोज और रोज 1 घंटा खुद के शरीर को देना है. थैंक यू. दिस इज फ्रॉम माय साइड. यस मॅम. कैसे करूं? 2 मिनिट आपण निर्मला मॅमचे बी हे घेऊया आता. त्यांना कसं वाटलं कसं नाही, त्यांचं काय म्हणणं आहे ते 2 मिनिटं त्यांच्याकडून बी ऐकून घेऊया, त्यांचं काय मार्गदर्शन आहे ते आपल्याला. येस निर्मला मॅम.